नमस्कार, मी स्नेहल आणि आपण पाहत आहात एसपीएन स्पेशल पोलीस क्राईम डायरी। फक्त एका इंस्टाग्राम जाहिरातीवर विश्वास ठेवण्याची किंमत एका पुणेकर महिलेला तब्बल 3,71,127 रुपये मोजावी लागली। स्वस्तात टॉय कार देण्याची आमिष दाखवून सायबर भामट्यांनी रचला फसवणुकीचा सापळा। पाहूया हा धक्कादायक प्रकार। पुण्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणुकीची आणखी एक गंभीर घटना समोर आली आहे। शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या 32 वर्षीय महिलेने इंस्टाग्रामवर लहान मुलांसाठी स्वस्त दरात उपलब्ध असलेल्या टॉय कारची जाहिरात पाहिली। जाहिरातीत मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर संबंधित व्यक्तींनी घरपोच टॉय कार पाठवण्याचे आश्वासन दिले। सुरुवातीला केवळ 500 रुपये नोंदणी शुल्क भरण्यास सांगण्यात आले। त्यानंतर वाहतूक खर्च, विमा शुल्क, प्रक्रिया शुल्क, कर तसेच भरलेली रक्कम परत मिळेल असे सांगत आरोपींनी टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडले। टॉय कार मिळणार आणि भरलेली अतिरिक्त रक्कम परत मिळणार या विश्वासाने महिलेने सातत्याने पैसे भरले। मात्र दिवस गेले, टॉय कार आली नाही आणि आरोपींकडून आणखी पैशांची मागणी सुरू झाली। यामुळे महिलेच्या मनात संशय निर्माण झाला। चौकशी केल्यानंतर आपण ऑनलाईन फसवणुकीचे बळी ठरलो असल्याचे तिला लक्षात आले। त्यानंतर तिने तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने संबंधित मोबाईल क्रमांक, बँक व्यवहार, इंस्टाग्राम खाते आणि इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू केली। पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे। सोशल मीडियावर स्वस्त आणि आकर्षक जाहिरातींवर सहज विश्वास ठेवू नका। कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी विक्रेत्यांची विश्वासार्हता तपासा। अनोळखी व्यक्ती किंवा खात्यात पैसे जमा करण्यापूर्वी पूर्ण खात्री करा। जर ऑनलाईन फसवणूक झाल्याचा संशय आला तर वेळ न दवडता सायबर हेल्पलाईन 1930 वर संपर्क साधा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा। सोशल मीडियावरील प्रत्येक ऑफर खरीच असते असे नाही। एका क्लिकमुळे तुमच्या आयुष्यभराची कमाई धोक्यात येऊ शकते। त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे रक्षण करा। अशाच महत्त्वाच्या गुन्हेगारी बातम्या आणि जनजागृतीपर माहिती पाहण्यासाठी पाहत रहा एसपी9 स्पेशल पोलीस क्राईम डायरी। मी स्नेहल, धन्यवाद।